वाटते ह्या भावाचा बदला हा भाव घ्यायला लागलाय, कारण का आता हे दोघं भाऊ आहेत मित्रांनो, दोघं मिळून ह्याच्यावर गेम करतात का काय. अरे काहीतरी होऊन जाऊ द्या फायनल, कोणीतरी व्हा माग मोर. फायनल मुकाबला चालू झालेला आहे. आपली वांगी बिंगी सगळी चिरून घेतले ते आणि आई आता भरीत तयार करते. बघा मित्रांनो कसं काय आपलं रसरशीत वांग्याचं भरीत. अयो रसरशीत तर नाही म्हणता येणार पण एकदम भारी बघा. तर मित्रांनो हाच तो फुलवरचा पाला आहे. हो इकडं हा कोबू आहे आणि इथं ही आपली फुलवर. तर एवढा सगळा फुलवरचा पाला आपल्याला टाकायचा आहे. तर मित्रांनो पाला टाकायला आलतो आणि पाला टाकायला सुरुवात केली ती 1 वाजता आणि आत्ताशी आपला पाला टाकून झालेला आहे. हे बघा आपला एवढा पाला काढलाय आपण. होय सगळं ठीक मित्रांनो. ह्या फुलवर आहे, हे काय असं मोकळा पाला नाही. भाकरी आत्ताच झाली आपल्या. हो का भाकर, शेवटची भाकर हराव भाजली आईने. आणि या ठिकाणी आपलं होतंय अंड तयार. मिठातल्या अंड्याची चटणी आपली तयार झालेली आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो ब्लॉग झालाय चालू. आंघोळ आताच केले, टॉवेल बिघाडले त्याकरता. तर आता हेतून मोर आपण आज काय काम करतोय दिवसभरात ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल, आपलं जेवण बिवण. तर चला तर मग या ठिकाणी आपल्या कोकऱ्यांना पेंड खायला टाकलेली आणि यांच्यासोबत ह्या दोघांना वेळ टाकलेली. तर हे बघा याला शेवटी पळवलं याने, म्हणजे वाढवळ झालं त्यांचं भांडण चालू आहे. म्हणलं मला अचानक मी बघितलं, अरे म्हणलं हे काय मॅटर चाललाय. तर हे जे बालिंग आहे ना हा मोठा आहे, कर्णाला मारतोय पळू पळू दोघा. जबराट लढी लागते त्यांची. होय काय रे हो का ह्या काय सगळ्या करडांच्यात सगळ्यात खतरनाक हे पांढरं करडू आहे. आणि त्याला वाटलं ह्याला मी हरवू शकतो. दोघांची लढी लागली, चांगलीच झुपली, ह्याने शेवटी हरवलं ना. वाटते ह्या भावाचा बदला हा भाव घ्यायला लागलाय, कारण का आता हे दोघं भाऊ आहेत मित्रांनो, दोघं मिळून ह्याच्यावर गेम करतात का काय. पांढऱ्याचं मिठलं आता काळ्याचं भांडण चालू झालं. हे गडी ही कशी लांबनं जाऊन टक्कर देतात ना, त्यामुळे मला वाटतं हेच जिकल. आणि हे मोठं बी हे पळालं ना. हो हळूहळू राग येतोय दोघांना बी. आता टरी टक्कर होणार नाही का. काय कळा नाही त्यांचं काय होत आहे ते. पहिली मोठ्यांची लढी बघायला लागायची, आता ह्या बारक्यांची. अरे काहीतरी होऊन जाऊ द्या फायनल, कोणीतरी व्हा माग मोर. फायनल मुकाबला चालू झालेला आहे आणि मुकाबल्याचा अंत कोण करतंय. बोकाड पुन्हा लढायला लागले. मगाशी तर बोकाड पळालं होतं, पुन्हा बोकडाला राग आला असेल, म्हणला असेल हा माझा व्हिडिओ काढतोय मी तुला हरवणार. आपल्या आईचा चालू आहे स्वयंपाक. सकाळ सकाळचा भाकरी बनवते आई भाकरी चालल्यात ना. हा बघा सकाळचा स्वयंपाक आपली भाकरी चालू आहे. भाकर बनते इथं. ते काळ्या वांग्याचं काय होतं, कालवण नाही चांगलं लागत, बरीच नुसतं तेलात शिजवल्यावर भारी लागतं. हा मित्रांनो, जी मोठी वांगी आपण ना मेढरांना चालतो त्या वांग्याचा आज आपल्या वाड्यावरती भरीत तयार करायचं आहे. तर भरीत कसं काय होतंय ते बी दाखवतो. आपली वांगी बिंगी सगळी चिरून घेतले ते आणि आई आता भरीत तयार करते. वांगी चिरली, किती वांगी चिरली ती? चांगली 6-7 चिरली की. 6-7 वांग्याचं बघा बुगलं बर मित्रांनो. आणि हे काय काय इथं घातलंय वाटण? शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि मसाला, हळद. ग्रेव्ही तयार करायचं चाललंय त्याची. ह्याला पाणी नाही टाकायचं अजिबात, नुसतं तेलात, मगच भारी लागते. आपली वांगी आता हे करायचं चाललंय. आम्हाला बी वांगी म्हणायची नसतील, चांगली नाही गोड लागायची. आणि एक जण काय म्हणली शेंगदाण्याचा कूट घालायचा, तेलात शिजवायची, मग भारी लागतं. आम्ही गेले सारी करायचो. जेवण बिवण झालेलं आहे आणि मेंढरा आणले ते सोडून इकडं. तिकडं पडेल जरा व्हायची याले तिकडं चाराय न्यायचे ते. आता आपली मेंढरा आल्या तर इकडं हवा हे अशी माती टाकली, असं वाडा आहे खाली आणि लय खोल आहे मित्रांनो हे. पण इथं गारव्याला भरपूर आहेत त्याकरता का हे
झाड दिसते का कसलं वेळलंय गारवेल्याने. तर हे गारवेल खायला आणले ते आपली मेंढरं या साईडला. तिकडं वरती मेंढराला खायला नव्हतं ना आपल्या, तो अशी पळत होती ना मित्रांनो, नुसती इकडून तिकडं लय पळाली मेंढरं. आणि मग आता घेऊन आलो ना गारव्याला, तर डायरेक्ट सगळी चिडीचिप खाली जाऊन खात्यात आहे नाही का. आपल्याला आता काही टेन्शन नाही, खाली काय पीक नाही, त्यामुळं ना असं वरती उभं राहायचं. आणि मेंढरं तो का खाली चरतात एकदम व्यवस्थित. अख्खो गारव्याला आणि गज भरलाय हा वाडा. तर मित्रांनो आता मी कुठं आलो आहे माहिती का, मी आलो आहे आपला पाला बाहेर टाकायचा आहे मित्रांनो नाही का. फुलवर आहे ती, फुलवर आणि फुलवरचा पाला बाहेर टाकायचा आहे. आपला आई दादा मेंढराकडे गेले ते आणि मला म्हणलं आजच्याला तू पाला काढायला जा. तर आता पाला काढायला आले, मेंढराकडे नाही घरी बी नाही. तर आता फुलवरचा पाला बिला काढल्यानंतर मेंढरं आल्यावर मग चारताना बिरताना व्हिडिओत बघाय गावल. पण आता पाला बिला काढून घेऊ. तर मित्रांनो हाच तो फुलवरचा पाला आहे. हो इकडं हा कोबू आहे आणि इथं ही आपली फुलवर. तर एवढा सगळा फुलवरचा पाला आपल्याला टाकायचा आहे. इकडे बी होता हा एवढा टाकलेला आहे बाहेर आणि एवढा राहिला आहे तो आता टाकायचा आहे मला. तर बघा कसं ह्याला काय झालं आहे बघा, हे असं फुलं फुटले ते, त्याकरता हे सगळं चारायचं आहे. पाला टाकायला आलतो आणि पाला टाकायला सुरुवात केली ती 1 वाजता आणि आत्ताशी आपला पाला टाकून झालेला आहे. तर किती वाजता झाला आहे माहिती आहे का, जवळजवळ 3:45 वाजता मित्रांनो. म्हणजे माझं किती गेलं 2, 3, 3:30 म्हणजे अडीच तास तर माझं हे पाला टाकण्यातच गेलं मित्रांनो. आणि त्यावर काय व्हिडिओ शूट नाही केला. आता कसं असतं मित्रांनो, आपण जर काम करायला लागलो ना, आपण जर त्या कामालाच नाही का सर्व प्राधान्य दिलं ना, हे काम होऊच तर आपल्याला दुसरं काय काम नाही. आता मी गटोडे आणताना व्हिडिओ शूट केला असता, पण मेंढरं चरा यायची होती. म्हणजे म्हणली होती आपल्या आईन ती मेंढरं इथं चरायला येतील. मग आता येतात का नाही ते माहीत नाही, तिकडं फुगली तर नाही बी येऊ शकत. पण पाला किती काढलाय ते बघा आणि किती वाजलेत ते बी दाखवतो. हे बघा आपला एवढा पाला काढलाय आपण. होय सगळं ठीक मित्रांनो. ह्या फुलवर आहे, हे काय असा मोकळा पाला नाही, त्यामध्ये गड्ड सुद्धा आहेत. आणि ते फुलवरचा पाला आणि फुलवरचा गड्डा किती जड असतो, ज्याने काम केलंय त्याला माहीत असणार. कारण का तर लय जड मित्रांनो, एवढा जड पाला सगळा काढलाय. आणि किती वाजलेत बघायचं का तुम्हाला, दाखवतो. हो किती वाजलेत 3:39 झालेत मित्रांनो. आणि एवढा पाला काढलाय आत्ताशी. आपली मेंढरं सगळी पाल्यावर आल्यात आहे आणि माया गेलतो जरा पाणी प्यायला, त्याकरता आपलं पाला तर मेंढरांनी पार खाला. हो का काय ठेवलंय का, मेंढरं लईच खदाड झालेत आहे मित्रांनो आपली. पार हो का पार हे नुसतं त्याचं काड्या उरलेत. जे आपलं फुलवर त्याचा पाला जे होता ना तो सगळा खालाय. आणि आयतो का तिकडं जे आपला बारका खाली पडलेला पाला राहिलाय तिथं गोळा करायचा, ते गोळा करून आणते. मेंढरं सगळी चरतात या, म्हणजे फुगल्यात आहे, चरत नाही एवढी. आपली आई बघा पोत्याने आणून पाला टाकते या. हो का हे असं पोतं भरून आणते डोक्याव, यांना खायला लागते. हे आपले आता मेंढरं बघा फुगल्या ते तरी बी खाणार. आता बघा तुम्ही पाला ते टाकला ना पळत जाणार नसती खायला. हो का मग ज्यांचं बागलंय हो का बागलंय काय झालंय तरी बी पळणार मित्रांनो. तर मित्रांनो दिवसभर मेंढरं चारून आल्यानंतर आपला संध्याकाळचा स्वयंपाक चालू झालाय. आई आपली भाकरी बनवते हो का, भाकरी चालले ते आपल्या मस्तपैकी गरमागरम. आई भाकरी झाली. कालवण काय आज सोयाबीनचं कालवण. चुलीला बी चांगलं जाळ लागलाय. भाकरी आत्ताच झाली आपल्या. हो का भाकर शेवटची भाकर हराव भाजली आईने. आणि या ठिकाणी आपलं होतंय अंड तयार. अंड्याची चटणी तयार होणार मित्रांनो. आणि नंतर मग भातासंग खायला आपल्याला सोयाबीनचं कालवण. तर आहे हो का अंड्याची चटणी तयार करते. मिठातली अंड्याची चटणी आपली तयार झालेली आहे. हो का मसाला नाही टाकायचा, नुसतं मिठातलं नाही का, हे बी भारी लागतं चविष्ट. आपल्या बोब्या तळायचं चाललंय संध्याकाळच्या जेवणाला. बोब्या असल्यावर कालवण देतं चव बिव. आणि एकदम साधं सोपं कालवण करायचं. आज काय वाटण नाही उशीर झाल्यामुळं मग
बोब्या आपल्या तोंडी लावायला पाहिजेच. बोब्याने माणूस खातवायच भाकर त्याकरता. सोयाबीनचं कालवण तयार करायचं चालले. मगाशी उरलेले तेलातच टाकले सोयाबीन. एकदम साधी सोपी सोयाबीन तयार करायची या ठिकाणी. सोयाबीन चांगली तळून घेतली आणि मीठ मसाला टाकलाय आणि झालं कालवण. काय काय सोयाबीन चांगली सोयाबीन चांगली तळली ना. आता त्यात मीठ मसाला टाकायचा आणि आता पाणी. हा पाणी. पीठ नाही टाकलाय. एकदम साधं सोपं. आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. हो का, या ठिकाणी सकाळचं वांग आहे, या अंड्याची चटणी, भाकर, सोयाबीन तवर होते तयार. आईने बी घेतलंय जेवायला आणि या ठिकाणी आपल्या बोबे बी आले ते. तर आजचं वाड्यावरचं संध्याकाळचं आपलं जेवण कसं काय कमेंट करून नक्की सांगा. तर आपलं जेवण बिवण झालेलं आहे. तर आजचा आपला हा छोटासा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.